पुण्यातील ससून हॉस्पिटल ड्रग्ज रॅकेट प्रकरणी फरार असणाऱ्या ललित पाटील याला नुकतीच अटक करण्यात आली. अटकेनंतर चौकशी सुरू झाली आणि चौकशीत आता दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. तर सर्वप्रथम नमस्कार, मी विजय खुटे. मोनोलॉगर कबीर या चॅनलवरील चर्चा झाली पाहिजे या नवीन सिरीजमधील आज आपण दुसरा व्हिडिओ पाहत आहोत. अटक केलेला ललित पाटील हा तसा मूळचा नाशिकचा. 2020 मधील ड्रग्ज रॅकेटमध्ये ललित पाटील हे नाव समोर आले होते. सुरुवातीला त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. मात्र अटकेनंतर प्रदीर्घ काळ ललित पाटील हा पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून होता. आजारग्रस्त असणाऱ्या ललित पाटीलवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची शिफारस देखील केली होती. पण याच दरम्यान ललित पाटील हा ससून हॉस्पिटलमधून निसटला होता. आता तो खरंच निसटला होता की त्याला निसटवला गेला होता, याचे उत्तर येणारी वेळच सांगेल. ठरल्याप्रमाणे या प्रकरणाचे राजकारण सुरू झाले आहे. ललित पाटील कुठल्या राजकीय पक्षाचा आहे, त्याचे नेमके कोणाकोणासोबत फोटो आहेत, असे वेगवेगळे आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. चौकशीतून ड्रग्सचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अलीकडील काळात आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात या अंमली पदार्थांचा विळखा वाढत चालल्याने आपल्या सर्वांसमोर वर्तमानात अनेक प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत. बघायला गेलं तर भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला दुसरा देश. त्यात जमेची बाजू म्हणजे तरुणांची संख्या. आपल्या देशाला तरुणांचा देश असेही म्हणले जाते. 15 ते 35 वयोगटातील तरुणांचे प्रमाण म्हणजे आपल्या देशाची संपत्ती. या वयोगटातील तरुणांनाच कार्यकुशल मनुष्यबळ असे म्हणले जाते. कोणत्याही देशाची सर्वांगीण प्रगती ही त्या देशाच्या कार्यकुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. आता तुम्ही म्हणाल की या सगळ्याचा आणि ड्रग्ज प्रकरणाचा काय संबंध? तर संबंध आहे. कसा? बघूया. आपल्या सर्वांना माहीत आहे की शत्रू राष्ट्रे ही कायमच भारतावर कुरघोड्या करत आलेली आहेत. यानं त्या मार्गाने शत्रू भारतावर आक्रमण करत असतो. मुंबईवरील दहशतवादी हल्ला असो किंवा सीमा भागात होणारे सततचे हल्ले हे त्याचेच उदाहरण. पण भारतीय सैन्य या सगळ्याच्या विरुद्ध खंबीरपणे लढा देत आहे. भारताला एवढ्या सहजासहजी आणि समोरासमोर युद्ध करून हरवणे सोपे नाही हे पाकिस्तानसारख्या देशांनी आता ओळखले आहे. म्हणूनच या युद्धाची एक छुपी आवृत्ती उदयास आली, ती म्हणजे हे ड्रग्सचे षडयंत्र. भारतातल्या तरुणांभोवती या अंमली पदार्थांचा विळखा घालायचा, त्यांना व्यसनाधीन करायचे. साहजिकच याचा थेट परिणाम भारताच्या सामाजिक, औद्योगिक व आर्थिक प्रगतीवर होणार. भारताच्या तरुणांना व्यसनाधीन करून व्यवस्था डळमळीत करण्याचे शत्रू राष्ट्राचे धोरण अगदी स्पष्ट आहे. मुळात तसा जणू चंगच त्यांनी बांधला आहे. यासाठी कधी हवाई, कधी जमिनी मार्गाने तर कधी समुद्री मार्गाने पाकिस्तान भारतात अफू, चरस, गांजा, हेरोईन यासारखे अंमली पदार्थ पाठवत आहे. अगदी महिन्याभरापूर्वीच आपल्या कोकण किनारपट्टीवर अंमली पदार्थांचे भरमसाठ पॅकेट्स सापडले. नाशिक, गुजरात, पंजाब या ठिकाणी देखील सतत ड्रग्ज रॅकेट्स उघडकीस येत आहेत. त्यात हे प्रमाण काही साधेसुधे नसून अक्षरशः काही टनांमध्ये याची देवाणघेवाण होत आहे. याचे आर्थिक गणित तर डोकं चक्रावून टाकणारे आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर 1 ग्रॅम हेरोईन 100 रुपयांना घेतली असेल तर भारताच्या बाजारात त्याची किंमत 10,000 होते. एकीकडे भारतीय समाजव्यवस्था डळमळीत करायची व दुसरीकडे आर्थिक नफासुद्धा घ्यायचा. भारतीय तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार हा पैसा दहशतवाद्यांना पुरवला जातो. शस्त्रसाठा खरेदी करण्यासाठी किंवा दहशतवादी कारवायांची अंमलबजावणी करण्यासाठी हा पैसा वापरला जातो. सुरुवातीच्या काळात जमिनीखालील बोगद्यातून होणारी ड्रग्ज तस्करी नंतर ड्रोनच्या माध्यमातून होऊ लागलेली. अलीकडील काळात महिलांना ड्रग्ज कुरिअर म्हणून वापरले जाऊ लागले आहे. परदेशातले अनेक स्मगलर विमानतळावर रंगेहात पकडले गेल्याच्या बातम्या आपण अनेक वेळा पाहतो. पण सगळ्यात काळजी करण्याची गोष्ट म्हणजे तरुण पिढी यामध्ये प्रचंड गुरफटत चालली आहे. मोठमोठ्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधील तरुण मुलं-मुली, हॉटेल, पब्स आणि टुरिस्ट प्लेसेसमधील काही गुप्त टोळ्या, बॉलिवूडच्या काही मोजक्या पार्ट्या, एवढंच काय तर अगदी मुंबईतल्या एखाद्या नाक्यावरच्या टपरीपर्यंतही हे ड्रग्ज येऊन पोहोचले आहेत. छोट्या छोट्या कॉलेजेसमध्ये या ड्रग्सचे अड्डे तयार होऊ लागले आहेत. ही खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच धोक्याची घंटा आहे. येणाऱ्या काळात या ड्रग्सच्या विळख्यात बर्बाद झालेली तरुण पिढी बघायची नसेल तर आपण सगळ्यांनी आत्ताच सावध झाले पाहिजे.
गेल्या वर्षभरात 25,000 कोटीहून अधिक किमतीचे ड्रग्ज तपास यंत्रणांनी पकडले आहेत. अर्थात ही सतत चालणारी लढाई आहे. पण ही लढाई केवळ तपास यंत्रणांची नसून आपल्या सर्वांची देखील आहे. शिक्षक आणि पालकांचा यामध्ये सर्वात मोठा वाटा असेल. जनतेनेही मोठ्या प्रमाणावर जागरूक राहणे गरजेचे आहे. मुलांना भरपूर पैसे व भौतिक सुविधा देण्याऐवजी पालकांनी त्यांना क्वालिटी टाईम देणे गरजेचे आहे. आपला मुलगा किंवा मुलगी काय करतात, ते कोणाबरोबर जास्त वेळ असतात, ते आपल्यापासून काही लपवत तर नाही ना? त्यांच्या सवयींमध्ये अचानक काही बदल झाले आहेत का? या सगळ्या गोष्टींकडे एक पालक म्हणून अत्यंत सजगपणे लक्ष हवे. मुळात कोणतेही व्यसन हे सुरुवातीला एक गंमत म्हणून किंवा थ्रिल म्हणून केले जाते, पण नंतर त्याचे गंभीर परिणाम बघायला मिळतात. ड्रग्ज पुरवणारे डीलर हे सुरुवातीच्या ग्राहकांनाच एजंट बनवून घेतात. मग हे तरुण एजंट आणखी 4-5 जणांना आपल्या टोळीत सहभागी करून घेतात. अशा साखळी प्रकारामुळे मुख्य गुन्हेगारापर्यंत पोहोचणे अवघड होते व परिणामी हा अंमली पदार्थांचा संसर्ग वाढतच जातो. कमी कष्टाचा आणि झटपट पैसा मिळवून देणारा हा व्यवहार असल्याने तरुण पिढी याकडे जास्त आकर्षित झाली आहे. त्यामुळे या सगळ्याचे मूळ परदेशात असले तरी आपलेच तरुण याला खतपाणी घालत आहेत. परिणामी तपास यंत्रणांच्या हाती आपल्या शेजारचा कोणी ललित पाटील सारखा तरुण सापडतो. झटपट मिळणाऱ्या पैशांची चटक अशा तरुणांच्या आयुष्याची राखरांगोळी करत आहे. त्यासाठीच या महाभयंकर ड्रग्ज विरुद्धची लढाई आपण सर्वांनी एकजुटीने लढायची आहे. तुर्तास येथे थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या ड्रग्ज प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या मोनोलॉगर कबीर या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असे कोणते विषय महत्त्वाचे वाटतात, ज्यावर तुम्हाला वाटतं की आपण बोललं पाहिजे, ते विषयसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण महत्त्वाच्या विषयावर आपण बोललं पाहिजे आणि चर्चा झाली पाहिजे. थँक्यू.